पुढे जाऊया। शिवसेना नेते रवींद्र धंगेकर हे घायवळ प्रकरणी भाजप नेत्यांवरती सातत्याने टीका करतायत आणि या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धंगेकरांना समज देत त्यांच्या पक्षाची आठवण करून दिली आहे। त्यामुळे धंगेकरांच्या आरोपांमुळे महायुतीतच दंगा सुरू झाल्याची चर्चा होते। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे। तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो। त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे। गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी थेटपणे चंद्रकांत पाटलांवरती आरोप करत खळबळ माजवून दिली आहे। पुण्यातील गुंड निलेश गायवळ याच्या शस्त्र परवान्यावरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती आरोप झाले। याच मुद्द्यावरती बोलताना धंगेकरांनी थेटपणे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना घेरलं। त्यांना एक प्रकारे गायवळ हा योगेश कदम नव्हे तर चंद्रकांत पाटलांच्या जवळचा असल्याचा दावा केल्यामुळे महायुतीत जुंपली। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे। तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो। त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे। गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल। पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही, वस्तुस्थिती आहे। कारण गायवाळ काय हा एकटा काय करू शकणार। पोलिसांनी आज ठरवलं तर गायवाळ नसते नाबूद होईल, पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे। धंगेकरांच्या आरोपामुळे महायुतीतच घायवळवरून आरोपांचा सामना रंगल्याचं समोर आलंय। पण महायुतीतच राहून मित्रपक्षाच्या नेत्यांवर धंगेकरांचा आरोप करणं मुख्यमंत्र्यांना पटलेलं नाही। त्यामुळे त्या धंगेकरांना समज देण्याची तयारी केल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे? मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना, एकंदरीत त्यांच्या बॉसशी बोलेन। खरं तर काँग्रेसमध्ये असताना आपल्या आंदोलनांनी आणि विधानांनी शासन आणि प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारे धंगेकर आता शिवसेनेत आल्यानंतर त्यांचा हा बाज सोडताना दिसत नाहीये। पण आरोपाची राळ उठताना ते आपल्याच मित्रांना आरोपी बनवतायत। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांच्या खास शैलीत धंगेकरांना त्यांच्या पक्षाची आणि भूमिकेची आठवण करून देत एक प्रकारे समज द्यावी लागली। काय झालंय, रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही, आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत। त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्रपक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे। मागे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना भाजपने पाठिंबा दिलेला होता, आम्ही पाठिंबा दिलेला होता। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धंगेकरांवरती नाराजी व्यक्त करत असतानाच धंगेकरांच्या जुन्या मित्रपक्षाचे आमदार मात्र त्यांची पाठराखण करायला आले। महायुतीकडून धंगेकरांना दाबलं जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। दोन नेते दंगेकरांच्या बाबतीत काय करण्याचा प्रयत्न करतात की दंगेकरांवर प्रेशर आणून जो माणूस लोकांच्या वतीने गुंडागर्दीच्या विरोधात बोलत आहे त्याचा आवाज हा सत्तेचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न तिथं चालू आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्याकडे पॉवर आहे, तुम्ही होम मिनिस्टर आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात। त्यामुळे या पॉवरचा वापर एखाद्या नेत्याला जो लोकांच्या बाजूने गुन्हेगारीच्या विरोधात तिथं बोलतोय याचा आवाज बंद करण्यापेक्षा त्यांना विश्वासात घ्या। घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटलांचं नाव घेतल्यावरून सुरू झालेल्या या वादात मित्रपक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडून समज दिली जात असताना धंगेकरांनी आता स्पष्टीकरण देत त्यांची भूमिका मांडली। माननीय एकनाथ शिंदे साहेब आज पुण्यामध्ये येणार, मी त्यांची भेट घेणार। त्यांचा मला फोन आला पण मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि पुण्याच्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यावा अशी त्यांना मी विनंती करणार। कारण आज पुणे शहरामध्ये मुंबईच्या खालोखाल जी गुन्हेगारी वाढली आणि त्या गुन्हेगारीमुळे सामान्य माणसाला नाहक त्रास होतो, पोलीस चौकीमध्ये गुंडांचा वावर, ह्याच्याविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे। घायवळ प्रकरणात आधी पोलीस आणि नंतर गृहराज्यमंत्री गोत्यात आले, पण धंगेकरांनी या चंद्रकांत पाटलांना ओढत महायुतीतच वादाचा सुतळी बॉम्ब फोडला। त्यामुळे धंगेकरांच्या या आरोपांचे महायुतीत काय पडसाद उमटतात, एकनाथ शिंदे धंगेकरांना समज देतात की हे असंच सुरू राहतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।